आता ज्या ठिकाणी उभा आहे तिथून तुम्हाला दाखवतो. हा झाड आहे ना, हा नदीमध्ये वाहून आलेला आहे आणि ह्या नदीची क्षमता तुम्ही बघू शकता. मुळासकट हा झाड वाहून आलेला आहे आणि हा खूपच खतरनाक आहे, भयानक आहे. म्हणजे या नदीचा अंदाज आपण लावू शकतो. अशा वेळी खूप सावधान राहावं लागेल. जरी मी मोठ्या मोठ्या नद्या पार केल्यात ॲमेझॉनसारख्या, आणि ही ॲमेझॉनच्यापेक्षा पण मोठी नदी आहे, तर खूपच काळजीपूर्वक करावं लागेल. ठाण्याच्या बेरजेचा एक्सपिरियन्स आहे. आणि इथे बघा पाण्याचा प्रवाह. अरे मी पडलो. हां ठीक आहे, वाचलो. पाण्याचा प्रवाह बघा या साईडने येतो आणि या मार्गाला चालला आहे. इकडे बघा, इथून आला आहे, या मार्गाला चालला आहे. हा झाड बघा, ह्या झाडाची दिशा बघा या साईडला गेलेली आहे. म्हणजे हा पाणी इतका फ्लो याच्यावरून एवढा असू शकतो. म्हणजे आता ह्या स्टेजला आहे तर हा एवढा वरती असू शकतो. तिथे पण पाठीमागे बघा खूप झाडं इकडे बघा या मार्गाला वळलेली आहेत. म्हणजे इथलं दृश्य काहीतरी भयानक असू शकतं मित्रांनो. याच्यावरून आपण अंदाजा लावू शकतो. मी तुम्हाला परत एकदा पुढून दाखवतो. हे बघा, इथून बघा तिकडं वळलेले आहेत. हे बघा, तो बघा, आणि हा पण बघा. म्हणजे किती खतरनाक असू शकतो. हो, निसर्गाचा अद्भुत नजारा आहे हा. चला पुढे जाऊया. खरं सांगू का, मी गेले 2 तास, आता मला 3 तास होतील, पण या नदीतून चालताना मला खूपच स्ट्रगल करावा लागतोय आणि मी अक्षरशः दमलोय. मला चालून दमण्याला लागलं आहे मित्रांनो. याच्यामध्ये ना खरं सांगतो, हे बघा ह्या दगडाला शेवाळ आहे आणि हे इतकं गुळगुळीत आहे ना, मला चालताना ग्रीप मिळत नाही आणि मी सारखा घसरतोय. मगाचपासून मी खूप वेळा पडलो आहे याला खूपच. आणि एक नाही की इथं असंख्य दगड आहेत आणि सगळ्यांमध्ये तेच प्रॉब्लेम आहे आणि मला चालताना खूप कठीण होतं. माझा कॅमेरामन सध्या बाहेर गेला आहे, त्यामुळे मला स्वतःला एकट्याला हँडल करावं लागते. त्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि खरंच हा प्रवाह बघा, समोर बघा. मी आता इथून पुढे चाललो या मार्गाने आणि या नदीमध्ये खूपच दगड आहेत, त्यामुळे मला खूप सांभाळून जायला लागते. आणि हा माझा 3रा पाय आहे. हे बघितलं असे. चला इथून पुढे. इथले स्थानिक सांगतात मला या जंगलामध्ये खूप विषारी साप राहतात. आणि मित्रांनो, मागाशी मी एक साप बघितला होता, पण आता तुम्हाला सांगतो अशा झाडांवरती हे हमखास दिसले असतात, लटकून राहिलेले असतात. आणि तुम्हाला तुम्ही दिसतो इथे, हा बघा, तुम्हाला मागाशी बोललो मी, इथे बघा, हे बघा ही बिळं दिसली, हे बघा तिथे पण आहेत. पण अशा वेळी यांचा भरोसा नाही आहे. हे मला स्थानिकांनी सांगितलं आहे की जेव्हा पण इथून तू जाशील तेव्हा वर खाली बघत जा, कारण सापांचा काय भरोसा नाही. आणि खूप विषारी साप आहेत. जेवढे ॲमेझॉन जंगलामध्ये नाही भेटलेत तेवढे इथे सापडले जातात. मला हाच सारखा प्रश्न पडतो आहे की या झाडांमुळं मला खूप चालताना त्रास होतो आहे. मी मागाशी पण खूप सारं पार केलं आहे, प्रचंड झाडं, पण ह्यांच्यामुळे मला नदी पार करावी लागते, कारण मला इथून जागाच नाही मिळत पार करायला. त्यामुळं नदीमध्ये उतरावं लागतं. आणि नदीचा एक प्रॉब्लेम आहे, ते गुळगुळीत दगड, आणि ते माझ्या डोक्यातच गेलेत. चला हे बघा, हो सांभाळून जावं लागेल. माझा 3रा पाय मला असा आडवा धरावा लागेल, जेणेकरून हे डहाळ्या आहेत त्या माझ्या डोळ्याला लागणार नाहीत. थांबा जरा, मला कॅमेरा नीट पकडू द्या. चला. ओ अरे बापरे, अडकलो. मला निघावं लागेल इथून. ओ हो, खूपच खतरनाक होतं हे. चला पुढे जाऊया. एवढी शांतता, हे बघा समोर, हा निसर्ग बघा. अशा वेळी इथं आता सध्या कोण नाही आहे आणि मला या टापूवरती जर रात्र काढावी लागली तरी पण मी काढू शकतो, कारण इथून जवळच मला मानवी वस्ती भेटू शकते. या नदीमध्ये मला काही खाण्यासाठी मिळतं आहे का हे मला पाहावं लागेल, कारण गेले 3 तास मी फक्त उपाशीपोटी चालतो आहे. पाण्याचा थेंबही नाही पिला मी आणि मला खरंच खूप भूक लागलेली आहे. मला काहीतरी खायचं जुगाड करावं लागेल.
याच्या नदीमध्ये पिराना मासे आहेत आणि खूपच भयंकर खतरनाक असतात. कारण जर यांच्या चपेटमध्ये आलो मी तर माझा पुढचा व्हिडिओ तुम्हाला भेटणार नाही बघायला मित्रांनो. त्यामुळं मला ह्या पिराना मच्छीपासून जरा सावध व्हायला लागेल आणि खाण्यायोग्य मच्छी बघावं लागेल. चला बघूया थोडं इथे जाऊया पुढे. खाली बघ पहिले. थोडा थांब. तो बघ बांगड्यासारखा दिसतो. बांगडा शॉट. बाहेर निघ. बहुतेक पिराणाच्या तोंडात जाता जाता वाचलो आपण. माझी शिकार गेली याचं वाईट नाही वाटलं. आपण सुखरूप बाहेर आलोय. जुगाड तर आपण नंतर पण करू. चला लिहितून बाहेर निघू. चल. ओ अरे गेला. खेकडा होता. चला लवकर जाऊया पुढे. हो तुम्ही हे बघितली का? या बेरीज आहेत दिसल्या. ओह यांना फुलं पण लागलेली आहेत. जेव्हा मी नमिबियाच्या जंगलामध्ये होतो तेव्हाच आम्ही या बेरीज खाऊन मच्छर आहेत. या बेरीज खाऊन आम्ही जिवंत राहिलो होतो. याच्यामध्ये खूप सारे प्रोटीन्स असतात. पण सध्या मला बेरीज नको. मी माशाच्या मागे लागलो आहे. आणि तुम्ही बघू शकता याच्यामध्ये खरंच खूप प्रोटीन्स असतात. आपल्या ऊर्जा इतकी भयंकर याच्यामध्ये मिळू शकते. याच्या आतमध्ये याचा जो टेस्ट असतो तो थोडा आंबट आणि गोड असतो. जसं की संत्री आपण खाल्ल्याच्यानंतर आंबट गोड वाटतो तसंच आहे तो. आणि ह्या इथल्या जंगलामध्ये मिळतात. ॲमेझॉनमध्ये आम्ही जेव्हा ॲमेझॉन रेन फॉरेस्टमध्ये होतो तेव्हा पण अशा बेरीज मिळाल्या होत्या. पण सध्या नमिबियामध्ये आम्ही गेलो, मी आणि माझे कॅमेरामॅन, तेव्हा पण आम्हाला ह्या गोष्टी बेरीज दिसल्या होत्या. आणि इथे पण आहेत या. ओ मित्रांनो मच्छर खूप आहेत. मला इथून निघावं लागेल. चला पुढे निघूया. किती भयंकर आहे. याच्यावरून इथला अंदाजा लावता आहे. पण अशा वेळी या ठिकाणी कोणता जनावर घात लावून बसू शकतो याची आपल्याला आयडिया नाही. त्यामुळं फिरताना नेहमी चार कोणा चौकांना इकडे या. इकडे हळूची तो आवाज ऐकला का? कोणतरी ऐकते. कॅमेरा हे कॅमेरामॅन इथे कोणाची तरी उपस्थिती आहे. एखादा शिकारी दडून बसलाय. आवाज ऐकला इथे. तो बघा किती लवकर धायतो. थांब कॅमेरामॅन इकडे. तिथे जाऊ नको. तिथे धोका आहे. बहुतेक तिथे मोठा साप आहे. लवकर माझ्या मागे. इकडे इकडे इकडे. अरे हा बघ. अरे नाही रे. नाही नाही नाही. अरे ही झाडाची बेल. अरे यार मला खरंच वाटला हा खूप मोठा मी आजगर पकडलाय. पण लांबून मला हा आजगर वाटला मित्रांनो. आणि हा बघा किती खतरनाक आहे हा. आणि
खूपच भयंकर आहे. कॅमेरामन चावेल लांब राहा. हा जर साप असता तर खूपच मजा आली असती, पण सध्या तरी ह्या व्हिडिओवरती आपल्याला भागावं लागतंय. ॲनाकोंडा 2. ठीक आहे, चला पुढे जाऊया. थांबायला इथे सोडून देऊया. इकडे जा, इकडे. चला पुढे जाऊया. अशा व्हिडिओ गोष्टी हे बघा इकडे. याला काटे आहेत मित्रांनो, खरंच खूप भयंकर काटे आहेत. इथे बघा. आणि याचा अरे खतरनाक आहेत. आणि अशा वेळी या पानाचा वापर तुम्ही करू शकता एक आयुर्वेदिक म्हणून. तुम्हाला सांगतो, इथे बघा, इथे बघा, याला खूप भयंकर काटे असतात. आणि याचा वापर पहिल्या काळामध्ये लोक फिशिंगसाठी करायचे, मासे पकडण्यासाठी. कारण मला इथल्या स्थानिकांनी सांगितलं होतं याच्यामध्ये जे काटे असतात हे काटे आता लहान आहेत. हे काटे जरा लहान आहेत. हे काटे जेव्हा मोठे होतात तेव्हा त्यांचा आकार असा होतो आणि त्याच्यापासून ते मासे पकडायचे. मित्रांनो, हाच तो झाड आहे. भयंकर आहे. आता काटे लहान आहेत. चला पुढे जाऊया. आज याची त्याला फक्त कॅमेरा इकडे. हा दगड बघितला का? हा दगड इतर दगडांपेक्षा वेगळा आहे. तर इथे 10,000 वर्षापूर्वी जेव्हा ज्वालामुखी फुटला होता तर त्याच्यामध्ये असे काही दगड आहेत जे फुटून प्रचंड किलोमीटरवरती उडाले होते. आणि त्यातच हा दगड इथे आला. मित्रांनो, याची खासियत म्हणजे याचा रंग जांभळा आहे. तुम्ही बघू शकता. हा जांभळा रंग, याच्यापासूनच जांभळ्या रंगाची निर्मिती झाली असावी असं मला वाटतं. कारण याला जर घासला ना तर याची पावडर बनते आणि ती पावडर आहे ना जांभळ्या रंगाची होते. तरी हा विशेष दगड आहे मित्रांनो आणि खूप प्राचीन दगड आहे. याचा इतिहास पण खूप प्राचीन आहे. तर असे दगड इथे मिळणं खूप मोठा संकेत आहे. ठीक आहे मित्रांनो, तर हा पण दगड इथे सोडतोय. तर अशी इथली खासियत आहे. चला निघूया आता. सध्या मला खूपच तहान लागलेली आहे मित्रांनो. गेले 3.5-4 तास मी त्या जंगलामध्ये फिरतो. पण तुम्हाला खरं सांगतो, मी माझ्या कॅमेरामॅनला कामाला लावले आणि हा बघा समोर काय करतोय. त्याला मी अक्षरशः सांगितलंय नदीच्या बाजूला एक छोटा खड्डा कर मातीमध्ये आणि तिथून शुद्ध पाणी येतं. तर जरा बघूया त्यांनी आपल्याला पिण्यासाठी पाणी बनवलं आहे का. हो हो मित्रांनो, फायनली माझ्या कॅमेरामॅननी काम एकदम इमानदारीने केलेलं आहे. कॅमेरामॅन, तूच माझा इमानदार हा का. मित्रांनो, खरं सांगतोय, कॅमेरामॅनला धंद्याला लावून मी खूप खुश आहे. आणि माझ्यासाठी त्यांनी खूप पुढं काम केलं आहे. तर बघूया. हे पाणी ठाण्याचा बेरजीत पिणार आहे आणि माझ्याकडून एवढी मेहनत करून घेतलेली आहे. तर ह्याच्याबद्दल मित्रांनो, त्याला पाणी प्यायलाच लागणार आहे. सध्या माझ्या कॅमेरामॅनची मेहनत पाण्यात नको जायला म्हणून मी हे पाणी सध्या पिऊन घेतोय. वरचं पाणी पी, खाली गाळ आहे. हा, वरचंच घेतो कारण हे शुद्ध पाणी आहे. मित्रांनो, पाण्याची चव एक नंबर आहे. कॅमेरामॅन, तुझे आभार. मित्रांनो, मी खूप मोठा प्रवास केला आहे माझ्या कॅमेरामॅन सोबत आणि मला या नदीच्याच बाजूला रात्र काढावी लागेल. आणि माझं समोर बघा, समोर दिसते तुम्हाला, इथे आपल्याला काहीतरी मासे मिळतीलच रात्रीचे. कारण रात्रीचे मासे बाहेर येतात आणि मला इथेच शेकोटी पेटवावी लागेल आणि रात्रीला जेवणाला मासे पण लागतील. तर सध्या मी इथे शेकोटी पेटवण्याचा प्रयत्न करतो. आणि मगाशी मी जे झाडाची साल आणली होती ती खूप रेअर मित्रांनो आणि
तिच्या आतमध्ये जळण्याची क्षमता खूपच आहे, जसं मी मागे सांगितलं होतं. तर त्या पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे. इथे थोडी शेकोडी पेटवतो आणि रात्र आपल्याला या जंगलामध्ये काढायची आहे. ठीक आहे. आता आपण थोडं फायर करूया. यासाठी मी इथे हा विशिष्ट गवत वापरला आहे मित्रांनो. हा गवत इतका विशिष्ट आहे म्हणतो याच्यासाठी, म्हणजे याच्यासाठी एक कारण आहे मित्रांनो. हे इतकं भुसभुशीत असतं की जरा तरी आगीची चिंगारी लागली तरी हे पेटत नाही अजिबात. म्हणून याला मी विशिष्ट बोललो आहे, कारण याला खूप मशागत करावी लागते. आणि या भागामध्ये मला हेच फक्त सुखं भेटलेलं आहे, पण हे लवकर पेटत नाही. याची खासियत आहे. जेवायला ताट आहे पण भूक नाही, असं झाले. ट्राय करतो थोडं. मूड है अपना, कमाल दिखा.